माझ्यात आणि माझ्या नवऱ्यात भांडण जास्त होतं. संसार तर आम्ही अदन करतो, ती पण भांडणांना टाइम भेटला तर. अच्छा. आणि तुम्हाला वाटत असलं आज माझ्या रडण्यामागचं कारण माझा नवरा असेल, तर तसं नाही. मला रडवण्याची हिंमत माझ्या नवऱ्यात अजिबातच नाही. गजब बेइज्जती है. तर इथं मला रडवलं एवढ्या कांद्याने, एवढा बेकार कांद्याने बोलायचं काम नाही. दिशी कांदा आहे त्याच्यामुळे एवढं डोळ्याला झुमचूक नाही, बोलायचं कामच नाही. तर इथं माझ्या डोळ्यात आणि नाकात संगच पाणी चालू होतं. आणि कांदा चिरताना एवढी बेकार अवस्था झाली की नाही माझी, बोलायचं काम नाही. आणि आज मला जायचं होतं अंशूला डोस द्यायला, तर मग घरातलं पटापट आवरलं आणि अंशूचा आमच्या होता 5व्या वर्षाचा पूर्ण झालेला डोस. औषध दे ना औषध. डोस तर मागच्या वेळेस त्याला पायात इंजेक्शन देताना तो हल्ला होता, त्याच्यामुळे मी त्याला ह्या वेळेस खोटं सांगितलं तोंडात तुझ्या टॉनिक टाकणार म्हणून. त्याला तसंच वाटत होतं. त्याला डोस दिल्यानंतर आम्ही गेलो त्याच्या आत्तीच्या इकडं, तर यांची पणजी आजी आली तिथं, मग त्यांची पण गाठ घेतली. त्यांनी त्याच्यासोबत बोलत बसले होते. अंशूचं माझ्या एवढं तोंड बारीक झालं त्यांना बोलायचं काम नाही. आणि इथे यांच्या काय गप्पा आवरणं झाली त्या. नंतर ना अंशून जानू म्हणली आम्हाला तिथंच राहायचं, म्हणून त्या दोघांना तिथंच ठेवलं आणि आम्ही दोघंच घरी यायला निघालो. पोरं घरात असल्यानंतर एवढा दंगा घालते बोलायचं काम नाही. मग त्यांना शांत करता करता माझं डोकं तापतं इकडं, आणि पोरं घरात नसल्यानंतर मला करमत नाही. आणि पोरं घरात नसल्यामुळे माझी सगळी कामं एकदम पटापटात झाली होती. नंतर ना मग आंबा खाऊन घेऊया म्हटलं, तर इथे शिर्डीगत करा आंबा खाऊन घेतला पहिल्यांदा. आणि आज दुपारच्या जेवणात मी बनवलं होतं सुक्का आणि रस्सा. इथं मस्त कटाचा रस्सा बनवला होता आणि मस्त असं जेवून घेतला. आणि दुपारी एक झोप काढून झाल्यानंतर ना आता म्हटलं पोरांना घेऊन येऊया. पोरांना आणायला गेल्यानंतर जानू मॅडम आमच्या निवांत होत्या, पण अंशून आमच्या पाक चेहरा टाकला होता. त्यांना दोघांना पण घेतला आणि घरी आली. घरी आल्यानंतर ह्याचा पाय एवढा काय जास्त दुखत नव्हता, थोडाच दुखत होता. पण आल्या पहिल्यांदा खेळायला जाऊ का म्हणत होती. मग काय त्यांना खेळायला पाठवलं आणि मी लागली संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला. आणि आमची अजून काही चूल सुटलेली नाही, कारण गॅस अजून पण स्वस्त झालेला नाही, त्याच्यामुळे मला चुलीवर स्वयंपाक करायला लागतो. तर याच्यासाठी एवढंच भेटेल नेक्स्ट व्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.